नमस्कार, मी वैष्णवी गोरड. न्यूज मराठी 24/7 या चॅनेलमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत. गेल्या काही एपिसोड्समध्ये आपण वेगवेगळ्या आजारांवरती, वेगवेगळ्या वयोगटांवरती चर्चा केली आणि त्याबद्दल योग्य ते मार्गदर्शन आपण घेतलं होतं. होमिओपॅथिकचा उपचार करून रोगांना रोगमुक्त करणारे डॉक्टर दत्तात्रय चोपडे पाटील सर व डॉक्टर पूजा चोपडे पाटील हे MD होमिओपॅथिक आहेत. मातोश्री होमिओपॅथिक हॉस्पिटल, ताराबाई पार्क, कोल्हापूर येथे गेले 20 वर्ष ते रुग्णांवरती उपचार करतात. संपूर्ण महाराष्ट्रामधून कर्नाटक, गोवा तसेच अनेक इतर राज्यांमधून लोक कोल्हापूरमध्ये उपचारासाठी येतात. तसेच देश विदेशांमधील लोक केवळ फोनवरती उपचार करतात. असे हजारो रुग्णांनी आजपर्यंत या उपचार पद्धतीचा लाभ घेतलेला आहे. तर आज हेल्थ मंत्रा या कार्यक्रमामध्ये आपण एका वेगळ्या म्हणजे मानसिक आजार या विषयावरती आज आपण चर्चा करणार आहोत. तर आज पुन्हा एकदा आपल्यासोबत आहेत डॉक्टर दत्तात्रय अंगद चोपडे पाटील सर. सर, चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत. धन्यवाद. सर, आजचा आपला विषय असा आहे की आता आपण गेल्या एपिसोड्समध्ये शारीरिक आजार यावरती आपण डिस्कशन केलं. बरोबर. तर आज आपला टॉपिक असा आहे की मानसिक आजार. आत्ताच्या युगामध्ये लोक सोशल मीडिया, डिजिटल युग चालू झालं, तर सोशल मीडियाचा जास्त वापर होतो. त्यामुळे कुठंतरी आपल्याला मानसिक स्ट्रेस, मानसिक आजार वाढताना दिसतात. तर याविषयी तुम्ही काय बोला? नमस्कार, मी डॉक्टर दत्तात्रय अंगद चोपडे पाटील, मातोश्री होमिओपॅथिक हॉस्पिटल, ताराबाई पार्क, कोल्हापूर. प्रथमतः मी न्यूज मराठी 24/7 या चॅनलचे आभार व्यक्त करतो. आजपर्यंत दिलेल्या एपिसोडमधून मला भरपूर प्रतिसाद मिळालेला आहे आणि त्यामुळंच आजचा विषय जो लोकांच्या प्रतिक्रियेतून घेतलेला विषय आहे. कारण खूप लोकांनी आग्रह केला की आजचा विषय म्हणजे मानसिक आजार व त्यावरील होमिओपॅथिक उपचार. कारण आमच्यामध्ये मानसिक आजार हे आता चालू घडीमध्ये बघतोय आपण. या चालू घडामोडीमध्ये मानसिक आजारांचं प्रमाण खूप वाढलेलं आहे. बरं, मानसिक आजार म्हणजे काय आहे हे पहिल्यांदा लोकांना कळण्या अगोदर प्रत्येकाला असं वाटतं की मला कुठलाही आजार झालेला नाही आहे. हे सर्वात महत्त्वाचं मुद्दा असतो यामध्ये. आणि मानसिक आजार ॲक्सेप्ट करायची कुणाची तयारी नसते आणि मानसिक आजारासाठी कुठली तपासणी नसते. ज्यावेळेस आपण एखाद्या कुटुंबामध्ये राहतोय, एखादा व्यक्ती सतत चिडचिड करतोय, सतत तो त्रासदायक करतोय, सतत नैराश्यामध्ये आहे, नकारात्मक त्याचे विचार आहेत किंवा त्याच्या स्वतंत्र चिंताग्रस्त आहे तो. अशा व्यक्ती जेव्हा आपण बघतो आपल्या घरामध्ये किंवा आपल्या आजूबाजूला, त्यावेळेस असं लक्षात येतं की या व्यक्तीला काहीतरी मानसिक आजार होत आहे. परंतु त्या व्यक्तीला आपण सांगायचं कसं की याला मानसिक आजार झालेला आहे. आणि त्याला सांगितलं तर तो ऐकत नाही, त्याच्या घराला सांगितलं तर ते ऐकत नाही. प्रत्येकजण कुठली टेस्ट करायची म्हटलं तर ते टेस्ट पण होत नाही. तर मानसिक आजार यामध्ये सर्वात महत्त्वाचे असेल बदल, तर सगळ्यात पहिला बदल होतो त्या व्यक्तीच्या, ती म्हणजे त्याची भावना. म्हणजे त्याच्यामध्ये त्याचे स्वतःबद्दलचं विचार किंवा आपल्या आजूबाजूच्या लोकांच्या बद्दलचा विचार किंवा आपल्या घरातील व्यक्तींशी जुळतं कसं करतो तो. आणि त्याची भावना पहिली अगोदर असते ती कधी कधी एकांतात राहणे, कुणाशी न बोलणे जास्त, असे त्याला वेगवेगळे अशा भावना यायला लागतात. किंवा कधीतरी एखादी वस्तू असे काहीतरी दिसायला लागते किंवा त्याला हॅलोजन्स होतात. म्हणजे एखादी वस्तू नसताना सुद्धा कोणीतरी असल्याचा भास होत नाही किंवा आपल्या रूममध्ये कोणतरी व्यक्ती आहे किंवा इतर अशा काही काल्पनिक गोष्टी तो रमायला लागतो. आणि त्याच्या भावना म्हणतात, त्याच्या भावनामध्ये त्याच्या बदल होतात आणि भावनाबरोबर त्याच्या विचाराचे बदल होतात. मग त्याला काय एखादी गोष्ट विचारली तर त्याचे विचार बऱ्याच वेळा नकारात्मक असतात. एखादी गोष्ट कुठली कर म्हटलं किंवा ती लगेच नाकारणे पहिले सुरुवातीला, किंवा मला हे जमत नाही असं सांगणे. बऱ्याच वेळा याच्यामुळे काय होतं की त्याच्या डे रुटीन वर्कवरती त्याचा परिणाम होतो. म्हणजे विचारांच्या या भावना व विचार बदलल्यामुळे त्याच्या डेली त्याच्या ज्या काही काम करत असतो ह्याच्यावरती त्याचा परिणाम होऊन त्याच्या कामावरती परिणाम सगळ्यात पहिला महत्त्वाचा बघायचो. आणि तो कामाचा परिणाम असेल तो नक्कीच तोही नकारात्मक पद्धतीने येतो. मग बऱ्याच वेळा एखाद्या ठिकाणी कामाच्या जात असेल, त्याला जे काम सांगितलं असतं त्याचं काम पूर्ण होत नाही. मग ते काहीतरी कारणं सांगणे. बऱ्याच वेळा आपण बघतो एखाद्या ऑफिसमध्ये एखादा व्यक्ती येत असतो आणि तो प्रत्येक वेळी काहीतरी कारण सांगतो. आज गाडी पंक्चर झाली, आज ट्रॅफिक होतं, उद्या काहीतरी वेगळं कारण सांगतो. त्याला कारणं भरपूर सापडतात. कारण त्याची एकतर वैचारिक पातळी बदलली असती, त्याच्या भावना बदललेल्या असतात. आणि बऱ्याच वेळा आम्ही बघतो की वेगवेगळे त्याच्या काही ना काही त्याच्या डोक्यात विचार चाललेला असतात. तो त्याच्या वर्तणूकमध्ये बदल होत जातो. बऱ्याच वेळा त्याच्यावरती
त्या वर्तणूक बदल झाल्यामुळे त्याच्याबरोबर जे मित्र असतील, त्याच्याबरोबर जे नातेवाईक संबंध असतील, ते सुद्धा दुरावत जातात. त्यामुळे उदाहरणार्थ पती पत्नी असतील घरामध्ये, एकमेकाबद्दल गैरसमज करून घेतात, किंवा मुलगा असेल, मुलगी असेल, कॉलेजवरून येत असते, आई वेगळ्या पद्धतीने चिंता करत असते त्याबद्दल. मग आता प्रत्येकाची मुलं ही शाळेत जात असतात, परत येत असतात, पण याच्या या झालेल्या बदलामुळं ते कायम नकारात्मक विचार येतात. मुलगा आपला शाळेतून आला असेल का नाही, कुठे रस्त्यात थांबलाय का, मुलगी घरीच येणार आहे का बाहेर कुठे कॅन्टीनमध्ये गेली का, कुणाबरोबर बोलते आहे. आणि हे जे सगळं नकारात्मक वातावरण बदललं की ओळखायचं की त्या व्यक्तीला मानसिक आजार चालू झालेला आहे. मग मानसिक आजार चालू झाला की प्रत्येकजण काय होतं की आपल्याला मानसिक आजार झालाय हे पहिलं मान्य करत नाही, आणि डॉक्टरांच्याकडे जायचं म्हणलं की तयार होत नाही, कारण मला कुठं काय झाले. पहिलं एक तर तयार होत नाही, डॉक्टरांच्याकडे जात नाही, मग ह्या आजार वाढत जातात, मग संशय वृत्ती वाढत जाते, मग घरामध्ये वाद व्हायला लागतात, बऱ्याच वेळा हे व्हायला लागतात. आणि एकमेकातले संबंध, नवरा बायकोले संबंध असतील, आई वडिलांच्या मधले संबंध असतील, मुलांच्या मधले आणि नातेवाईकांचे संबंध असतील, हे सगळं बिघडत जातात. आणि या सगळ्या गोष्टीमुळे आपण ओळखतो की या व्यक्तीला आपल्या घरातल्या रोजच्या दैनंदिन बदलामध्ये बदल होऊन ह्याला मानसिक आजार झालेला आहे, आणि मग डॉक्टरांच्याकडे जायला पाहिजे. हा झाला मानसिक आजाराबद्दलचा थोडक्यात परिचय. जे आता तुम्ही लक्षणं आम्हाला सांगितलीत की म्हणजे स्ट्रेस आणि ताणतणाव, तर ह्याचं कुठेतरी कारण म्हणजे हे आजकालचं जे बदलतं सोशल मीडिया म्हणा किंवा डिजिटल युग हे असू शकतं का? कारण पूर्वी जेव्हा डिजिटल युग नव्हतं तेव्हा लोक एकमेकांच्या कॉन्टॅक्टमध्ये असायचे, बरोबर. एकमेकांशी आपले जे जे काही त्यांचं दुःख आहे ते एकमेकांशी समोरासमोर शेअर करायचे, म्हणजे त्यांच्या भावना व्यक्त व्हायच्या. आता माणूस एकटा राहायला लागला कारण तर मोबाईल डिजिटल युग जे आलेलं आहे बरोबर. त्याच्यामुळे माणूस हा एकटा राहायला लागला. तर ते कारण महत्वाचं ठरू शकतं का मानसिक आजारांसाठी? अगदी नक्कीच. आता आपण बघतोय जस्ट कोविड पास झालेला आहे. कोविडपर्यंत मोबाईलचा वापर एवढ्या प्रमाणात नव्हता. कोविड नंतर काय झालं की कोविडच्या नंतर मुलांच्या मध्ये पालकांनी मोबाईल देण्याची सक्ती झाली, कारण ऑनलाईन क्लासेस चालू होते. आणि ऑनलाईन क्लासेस चालू झाल्यानंतर त्यांना टॅब आले प्रत्येकाच्या घरामध्ये. टॅब आल्यानंतर मुलं अभ्यास करतात, दिवसभर ते ऑनलाईन क्लासेस चालू आहेत असं सर्वांना दिसत होतं. मग 24 तास पालक मुलांच्याकडे लक्ष देऊ शकत नव्हते. आणि ह्या सोशल मीडियामुळं आणि घरात सर्वांचं वर्क फ्रॉम होम होतं. वर्क फ्रॉम होम चालू असल्यामुळं घरामध्ये सर्वांच्याच टॅब, कम्प्युटर हे सर्व आलं. आणि याचा साईड इफेक्ट काय झाला की सोशल मीडियाचा माणूस कधी अभ्यास करता करता तो सोशल मीडियामध्ये, सोशल गेममध्ये आणि फेसबुक, व्हॉट्सअप आणि अनेक सोशल मीडियामध्ये आहे आपण बघतोय आता. तर ह्या वेगवेगळ्या ह्याच्यामध्ये तो अडकत गेला आणि स्वतःला तो हरवत गेला. आणि यामुळंच बरोबर काय झालं की वैचारिक लेवल खूप बदल झाले. कारण पूर्वीचं जे वातावरण होतं एकत्रित कुटुंब, ते ह्या मोबाईलनं, टीव्हीनं, टॅबनं पूर्णपणे संपवून टाकलेलं आहे. आणि याचा परिणाम असा झाला मुलांच्यावरती. मुलं गेममध्ये सतत खेळत राहिले. पालकही आता काय झालं, सोशल मीडियाला ॲडिक्ट झालेत. आता फेसबुक सारख्या गोष्टी, व्हॉट्सअप सारख्या गोष्टी, इंस्टाग्राम सारख्या गोष्टी ज्या आहेत, सोशल मीडिया काही व्यवसाय लोकांना, काही बऱ्याच ह्याला वृद्धी देत असते. पण त्याचबरोबर सोशल मीडियाचा ह्या नको त्या वयामध्ये मुलांच्या मध्ये फार निगेटिव्ह रिपोर्ट बघायला मिळत आहे आपल्याला. तर तो झालेला बदल तो खरोखरच खूप भयानक आहे. आणि या सोशल मीडियामुळं जे पालक, आपण फॅमिली सर्व एकत्र राहत होतो आपण, हे एकत्र आपल्याला दिसत नाहीत. पूर्वी जेवताना आपण आता बघितलं तर हातात मोबाईल असतोय, बाहेर टीव्ही लागलेला असतोय, पण एकत्र कुटुंब चालताना आपण काय बोलतोय, आपण किती खातोय, काय करतोय, याच्यावर सुद्धा कंट्रोल राहिलेला नाही या सोशल मीडियामुळं. आणि ह्या सोशल मीडिया आताच्या चालू घडामोडी जर आपण अभ्यास केला, जागतिक लेवलला बरेच काही काही सर्वे झाले, आणि यामध्ये सोशल मीडियाचा वापर झाल्यामुळं आता पती पत्नीमध्ये भांडणं होत आहेत. याच्यामुळे आता डिव्होर्सपर्यंत प्रकरणं झालेत. जेवढी डिव्होर्सची प्रकरणं कोविड पूर्वी होती त्याच्यापेक्षा कितीतरी पटीनं आता वाढ या कोविड नंतर झालेली आहे. याचं कारण नवरा बायको एकत्र आले, एकत्र घरात असून सुद्धा ते एकमेकाला वेळ देऊ शकत नव्हते. आणि याच्यामुळे काय तर सोशल मीडिया त्यामध्ये अजून सेल्फी सारख्या घटनांनी भर घातली. सेल्फी काढणे, स्टेटस आपले स्वतःचे बाहेर लावणे, बऱ्याच गोष्टी ह्या समाजात पब्लिश करणे, आणि यामध्ये नक्कीच या काही लोकांनी, हॅकर लोकांनी सोशल मीडियामधून त्यांचे फोटो घेतले, व्हिडिओ काढले, अनैतिक गोष्टी, बऱ्याच गोष्टी यांनी चालू केल्या. आणि याच्यामुळं कुटुंबामध्ये, पालकामध्ये किंवा एखाद्यामध्ये गैरसमज व्हायला लागले.
आणि हे गैरसमज सोशल मीडियामुळे पसरल्यामुळं खूप मोठं आता कौटुंबिक नुकसान होत आहे. आणि ह्या नुकसानामुळंच मी म्हणेल की यामध्ये 100% जवळजवळ 70 ते 80% या मोबाईल, कम्प्युटर आणि टॅबचा अतिवापर झाल्यामुळं आणि नको त्या गोष्टीवर सोशल मीडियावर जास्त वेळ दिल्यामुळं आज हे मानसिक आजार पण चालू झालेले आहेत, त्यांचे भांडण चालू झालेले आहेत. आणि हे सर्वांनाच खूप धोकादायक आहे. आणि आपल्या आता बघतोय दैनंदिन काळामध्ये एव्हरीथिंग आता मोबाईलवर आलेलं आहे, हातामध्ये आलेलं आहे. एखादं शस्त्र जसं दोन धारी असते म्हणतो आपण, त्याचा चांगलाही फायदा होत असतो आणि त्याचा वाईटही फायदा होत असतो. त्याचं वाईट झाल्यामुळे त्याचं नुकसानही होत असतं. तर हे नुकसान आताच्या दिवसामध्ये खूप प्रमाणात आहे, जादा प्रमाणात आहे. फायदा कमी प्रमाणात आहे, कमी वयातल्या मुलांच्याकडे मोबाईल गेल्यामुळं, पण नुकसान जादा होत आहे. त्यामुळं मी सर्वांना सांगेन सोशल मीडियाचा वापर खूप काळजीपूर्वक झाला पाहिजे. मोबाईलचा, गॅजेटचा खूप काटेकोरपणे वापर झाला पाहिजे आणि आवश्यक त्या गोष्टी आपल्या घरात असल्या पाहिजे. आणि यामुळं आज पिढी बघतोय तर त्या पिढीवरती खूप भयानक प्रकार झालेले बघायला मिळत आहे. आपण बाकीच्या आजारामध्ये जेव्हा बघणार आहे, मानसिक आजाराच्या मध्ये आपण वर्गीकरण करणार आहे, त्यामध्ये तुम्ही आपण सांगतोच. अगदी बरोबर सर. आता तुम्ही जसं सांगितलं की मोबाईलमुळे किंवा सोशल मीडियामुळे कुठेतरी मानसिक आजार वाढतात. तर अगदी बरोबर हे कारण असू शकतं बिकॉज ऑफ आता एखादा माणूस निधन पावलं तर त्याची शोकांकिका पण आपण मोबाईलद्वारे म्हणजे पूर्वी कसं व्हायचं की समोर भेटून म्हणजे त्या व्यक्तीच्या कुटुंबाला भेट देऊन लोक येऊन भेटायचे. त्यामुळे त्यांचा थोडासा जो माइंडवरचा जो इमोशनली वीकनेस होता तो थोडा कुठेतरी कमी व्हायचा. पण आता सोशल मीडियामुळे व्हॉट्सअपद्वारे शोकांकिका हे केली जाते. बरोबर. सो ते कुठेतरी एक महत्वाचं कारण आहे असं मला वाटतं. आतापर्यंत आपण बघितलं की होमिओपॅथी ही शारीरिक आजारांवरती काम कशी केली हे तुम्ही आम्हाला सांगितलं. मग मानसिक आजारावरती पण होमिओपॅथी काम करते का? आणि ती कशा पद्धतीने? खरोखर खूप चांगला मुद्दा मांडलेला आहे तुम्ही. कारण आज सोशल मीडियामध्ये बघतोय शारीरिक, मानसिक आणि लैंगिक हे आजार खूप मोठ्या प्रमाणात वाढलेले आहेत आणि त्याला कारणीभूत आहे हे सोशल मीडिया. कारण सोशल मीडियामुळं काही चांगल्या गोष्टी हातात आल्या, पण त्याचबरोबर वाईट गोष्टीही आल्या. पण चांगल्या गोष्टी मान्य करायच्या तयारी होत नसते. जसं मी मगाशी सांगितलं की आपल्याला मानसिक आजार झाला आहे हे कोणाची ॲक्सेप्ट करायची तयारी नसते. आणि मानसिक आजार झाल्यामुळं आणि डॉक्टरांच्याकडे जाण्यामुळं हे प्रश्न लवकर सुटू शकतात. पण मानसिक आजार ॲक्सेप्टच होत नाही. त्यामुळे मानसिक तयारी होत नाही की तोपर्यंत त्या व्यक्तीला उपचार होत नाही. मग यामध्ये बरेच आजार असे आहे मी बघतोय. आज आपण सोशल मीडियामध्ये बघत आहे चिंता, नैराश्य आणि वेगवेगळ्या अशा व्याधी आहेत, ज्या वेगवेगळ्या व्याधीनं आज कौटुंबिक हाल होत आहेत आणि आजार हे लागू झालेले आहेत. त्यामुळं वेगवेगळ्या आजारांना म्हणजे शुगर, ब्लड प्रेशर ह्या वेगळ्या वेगळ्या आजारामध्ये भर पडायला लागलेली आहे. आणि यामुळं माणूस सतत डिप्रेशनमध्ये जायला लागलेला आहे आणि नैराश्य यायला लागलेलं आहे. बऱ्याच वेळा ह्या गोष्टी डॉक्टरांच्याकडे न गेल्यामुळं, वेळेवर उपचार न झाल्यामुळं आणि या आजाराचं तपासणी कुठलीही होत नाहीये. आपल्याला मानसिक आजार झालाय म्हणून कुठली तपासणी करायची म्हटलं तर डॉक्टरांच्याकडे कुठलंही आजपर्यंत मानसिक आजारासाठी त्यांच्याकडे कुठलं यंत्र नाही, कुठले इन्स्ट्रुमेंट नाही की यांना मानसिक आजार झाला सांगण्यासाठी. तर हे आपल्या बदलावरती खूप मोठा चेंज झालेला असतो शारीरिक ह्याच्यामध्ये आणि तो हळूहळू होत गेलेला असते. म्हणजे एकमेकाबद्दल गैरसमज होणे, एकमेकाबद्दल सतत चिडचिड होणे, राग द्वेष निर्माण होणे आणि ह्या भावनेमुळं किंवा ह्या विचारामुळे आज कुटुंबाचं विभक्त व्हायला लागलेलं आहे. आज जे बाहेर समाजामध्ये पती पत्नीमधलं जे अंतर वाढत गेलेलं आहे याच्यामुळं आज घटस्फोट सारखे भरपूर बघायला प्रमाण मिळत आहे. अगदी तरुण वयामध्ये घटस्फोट व्हायला लागलेले आहे आणि याच्या मागचं सर्वात महत्त्वाचं कारण आहे म्हणजे सोशल मीडिया. आणि दुसरं गोष्ट असेल तर मुलांच्या मध्ये होणारी चिडचिड आहे. चिडचिड आजार मुलांचे मन एकाग्रता न होणे, सतत चलबिचल करत राहणे आणि यामुळे असे लहान मुलांच्या मधले वेगळे आजार. त्यामुळं आम्ही बघतो की लहान मुलांना आम्ही नाव ठेवलेलं ऑटिझमचा आजार. तर मुलांना मोबाईल काढून घेतला तर ती मुलं आदळआपट करतात, पालकांना मारहाण करतात, समोरच्या काही वस्तू असतील त्या वस्तूचं नुकसान करतात किंवा ते समोरच्या व्यक्तीला इजा करतात किंवा स्वतःला इजा करून घेतात. मग असे सुद्धा भयानक आजार ह्या सोशल मीडियानंतर आपल्याला जास्त प्रमाणात वाढलेले आहेत. त्याप्रमाणे पोस्ट कोविड नंतर काही आता बघतोय आपण की जवळच्या व्यक्ती आपल्या दगावलेल्या आहेत आणि त्या दगावलेल्या व्यक्तीबद्दल दुःख एवढं आतमध्ये बसलेलं आहे की अचानक असे गेलेल्या व्यक्ती गेल्या
आणि त्या अचानक व्यक्ती गेल्यापासून त्याचं सावरण्याचं ह्यांच्याकडे वेळ नाही किंवा यांना समजूत घालण्यासाठी कोण नाही. जसं तुम्ही आता सांगितलं की मोबाईलवरून तुम्हाला संदेश दिला जातो, भावपूर्ण श्रद्धांजली. बऱ्याच वेळा ह्या नुसत्या काल्पनिक ज्या काही गोष्टी आहेत ज्याला कुठल्याही संवेदना नाहीत आणि अशा गोष्टी आज सोशल मीडिया थ्रू देऊन त्यांचं सांत्वन केलं जातं. पण प्रत्यक्ष भेट कमी झाली. जाऊन त्या व्यक्तीला जाऊन घरी जाऊन भेटणं, त्याच्यासाठी वेळ देणं, त्याचं काय दुःख आहे ते विचारणं, त्याला काय ते मदत करणे, ह्या गोष्टी आता सोशल मीडियामुळे फार कमी झाल्या. आणि यामुळं आज हे गंभीर आजार आज आज बघायला मिळत आहेत. आणि ह्या गंभीर आजारामुळं आज कुठंतरी सर्वांनी विचार करणं, एकत्र येणं खूप महत्त्वाचं आहे. आणि मुलांना योग्य मार्गदर्शन करणं, मुलांना बाहेर चांगले खेळ किंवा घरात एकत्र बसून त्याचं समुपदेशन करणं हे फार आता बदललेल्या काळाची गरज आहे. आणि यामुळे मी सर्वांना सांगेन की सर्वांनी काळजी घेणं हे खूप महत्त्वाचं आहे. आणि सर्वांनी एकत्र बसणे, एकत्र विचार करणे, समुपदेशन करणे किंवा अगदी तसं बदल एखाद्यामध्ये घडत असेल, एखाद्यामध्ये नकारात्मक भावना दिसत असेल तर सर्वांनी एकत्र येणे आणि सर्वांनी डॉक्टरांचा सल्ला घ्यावा व त्याच वेळीच औषधोपचार करावा. बरेच आपले मानसिक आजार आहे त्याला औषधाची गरज लागत नाही. डॉक्टरांनी सल्ला घेणे, समुपदेशन करणे हे खूप महत्त्वाचं असते. आणि अशा वेळेस आपण डॉक्टरांचा सल्ला घेऊन त्याच्यावरती वेळीच होमिओपॅथी उपचार करावा. अगदी गंभीर असा आजार म्हणण्यास काही हरकत नाही आहे. म्हणजे मानसिक आजार म्हणजे एखादा गंभीर आजार असं म्हणण्यास हरकत नाही आहे. बरोबर. कारण जो मानसिक ताण, स्ट्रेस, डिप्रेशन हे औषधाने क्युअर होण्यापेक्षा एक कम्युनिकेशन किंवा वातावरणातलं जे बिहेवियर आहे त्याने जास्त कमी होईल असं मी इकडे म्हणू इच्छिते. सर, कोणत्या कोणत्या प्रकारचे मानसिक आजार आपल्याला बघायला मिळतात आणि जर त्यावरती होमिओपॅथिक उपचार करायचं झालं तर ते कशा पद्धतीने? आता मानसिक आजाराबद्दल जर वर्गीकरण करायचं म्हटलं तर सर्वात पहिला अगोदर राग, द्वेष, नैराश्य, डिप्रेशन आणि एखाद्याबद्दल किंवा कोणाच्याबद्दल कायम सतत नकारात्मक विचार येणे किंवा असे वेगवेगळ्या प्रकारचे आपण आजार आहेत. ते डिप्रेशन, चिंता म्हणजे माणसाला नातेसंबंध परस्पर बिघडवायला लावतात. आणि हे असे आजार आहेत शेवटी बाहेर गेले की तुम्हाला प्रत्येकाला मानसिक आजार वेगवेगळ्या पद्धतीने होतो. तसं बघितलं तर लाखो आजार असे आहेत मानसिक आजार ज्याचं वर्गीकरण आपण एक थोडक्यात केलेलं आहे. आणि यावरती होमिओपॅथिक जर उपचार करायचा असेल तर आमचं होमिओपॅथी हे मुळातच मानसिकतेपासूनच सुरुवात झालेलं आहे. आणि लोकांच्या विचाराचा सर्वात महत्त्वाचा आपण यामध्ये अभ्यास करत असतोय. त्यांचे आजार कसा चालू झाला त्यांना, ज्याप्रमाणे एखादी व्यक्ती कोविडमध्ये गेली आणि त्याचा जर आपल्याला धक्का बसला असेल तर त्या धक्क्यातून सावरलेलं नाही, त्याचं सांत्वन केलेलं नाही, त्याचं समुपदेशन केलेलं नाही, तर अशी व्यक्ती डिप्रेशन जाते. मग कायम त्याला झोप न लागणे, त्याला सतत चिडचिड होणे, पोट साफ न होणे आणि सतत चिडचिड करत राहणे. कोणी काय नकारात्मक गोष्टी बाहेरच्या असतात त्या स्वतःकडे ओढून घेणे, त्याने छातीत धडधड होत राहतं. मग अशा काही घटना घडत असतात. ह्या सगळ्या गोष्टीचा आपण अभ्यास करायला लागतो. एखाद्या व्यक्तीबद्दल किंवा सतत घरातल्या एखाद्या व्यक्तीबद्दल असेल किंवा दुसऱ्या व्यक्तीबद्दल असेल तर कायम नकारात्मक विचार येत राहतात. मग अशा ह्याचा पूर्ण त्याचा अभ्यास करून त्यावरती आमच्याकडे होमिओपॅथिक उपचार केला जातो. योग्य त्या रेमेडी दिले जातात आणि त्याचा कसून अभ्यास करून मगच त्याच्यावरती आम्ही योग्य ते उपचार दिल्यास त्या मानसिक आजार बरे होतात. पण बरेच असे मानसिक आजार आहेत त्यामध्ये औषधाचं फार कमी प्रमाणात वापर केला जातो. त्याच्याबरोबर त्याला समुपदेशन जे म्हटलं जातं त्याला तो महत्त्वाचा विषय असतो होमिओपॅथीमध्ये. समुपदेशन करत असताना यामध्ये त्या व्यक्तीला त्याच्या घराबद्दल, त्याच्या मुलांच्याबद्दल किंवा त्याच्या आजूबाजूला चाललेल्या वातावरणाबद्दल त्याला जाणीव करून दिली जाते. आणि त्या व्यक्तीचा अभ्यास करून त्या व्यक्तीला तुमच्या या नैराश्यामुळं किंवा तुमच्या चिंताग्रस्त या विचारामुळे किंवा नकारात्मक विचारतेमुळं घरातलं कौटुंबिक पूर्ण वातावरण बदललेलं असते. आणि सर्वांचं लक्ष मग त्यामुळं नक्कीच तुमच्या व्यवसायावरती, नक्कीच तुमच्या कामावरती आणि होणाऱ्या परिणामावरती हे अवलंबून राहतं की तुमचं किती प्रमाणात तुम्ही डिप्रेशन झालेलं आहे, किती प्रमाणात तुम्ही नैराश्य झालेलं आहे, हे सगळं महत्त्वाचं आहे. आणि अशा पद्धतीने होमिओपॅथी उपचार आमच्या पद्धतीने केला जातो. तर अतिशय गंभीर असा हा आजार म्हणण्यास काही हरकत नाही. कारण एखादा शारीरिक आजार जर असेल तर त्याला औषध उपचार करून आपण बरं करू शकतो. बरोबर. पण मानसिक आजार असा आहे की त्याला आपली मानसिकताच आपल्याला स्थिर ठेवणं गरजेचं आहे.
तर ती मानसिकता स्थिर ठेवण्यासाठी किंवा जो स्ट्रेस म्हणा काय इमोशनली विकनेस म्हणा, या सगळ्या ज्या मानसिक आजार जे आहेत, तर हे मानसिक आजार कमी करण्यासाठी तुम्ही काय काळजी घ्यायला पाहिजे असं तुम्ही काय सांगू इच्छिता? बरोबर. मानसिक आजार सर्वात महत्त्वाचे आहे. ते पहिलं घरातील व्यक्तीला समजतात किंवा आपल्या कामाच्या ठिकाणी असेल तर त्या कामाचे सहकारी असतील तर त्या लोकांना कळतात. मग अशा वेळेस जे आज कम्युनिकेशन जे किंवा समुपदेशन म्हणतो, ह्या गोष्टी होणं गरजेचं आहे. आणि ह्या सर्वात महत्त्वाच्या गोष्टीमध्ये आपल्या सभोवतालचं वातावरण आनंददायी असलं पाहिजे, त्याचबरोबर सकारात्मक असलं पाहिजे. आणि ह्यामध्ये सर्वांची जबाबदारी असते की कुटुंबातील मुलांना, आपल्या वयस्कर लोकांना किंवा आपल्या वडीलधारी व्यक्तींना एकत्र ठेवून सर्वांनी एकत्र राहणे आणि सर्वांचं समुपदेशन करणे आणि सर्वांनी एकत्र बसून जेवण्यापासून ते एकत्र फिरण्यापर्यंत व एकत्र राहण्याबद्दल एकमेकांच्या बद्दल सकारात्मक विचार ठेवणे. कोणाला नकारात्मक विचार असतील तर त्याच्यापासून त्यांना परावृत्त करणे व त्याच्या मानसिकतेवरती काय आघात झालेला आहे त्याचा अभ्यास करणे किंवा त्याचे गैरसमज असतील ते दूर करणे. बऱ्याच वेळा गैरसमजातून बरेच व्याधी वाढलेले आहेत. मग पोटाचे विकार वाढतात, रात्री झोप न लागण्यापासून इतर थायरॉइडसारखे आजार, हार्मोनल आजार बिघडायला लागलेले आहेत. आज बघतोय आपण फार मोठे सोशल मीडियानंतर हे आजार चालू झालेले आहेत. आणि हेच आजार पुढच्या पिढींना तर या आपल्या प्रगतीपासून दूर खेचत आहेत. बघतोय आता बऱ्याच कालावधीमध्ये आपण बघतोय मुलं वेगवेगळ्या पद्धतीनं सोशल स्टेटस ठेवत आहेत आणि याच्यामुळे आज समाजामध्ये तेढ निर्माण होत आहेत. आणि ह्या तेढ निर्माण झाल्यामुळं सर्वांच्या मानसिकतेवर परिणाम होत आहे आणि याच्यामुळं आज सायबर गुन्हेसारखे असे वेगवेगळे प्रकरण बघायला मिळत आहेत. आणि अशा मानसिकतेमुळं एकांतात मुलं जातात आणि मुलं एकांतात जाऊन गेम खेळणं, मोबाईल खेळणं किंवा असं काही गोष्टी करतात. आता सोशल मीडियावर बघत आहे आपण व्हिडिओ टाकलेले, मुलांना मोबाईल नाही दिला तर आई वडिलांना मुलं इजा करतात, मारहाण करतायत आणि शाळेत जात नाहीत, शाळेत लक्ष लागत नाही. बऱ्याच वेळा असं झालं की ह्या गोष्टीवरती सर्वांनी एकत्र बसून याच्यावर मार्ग काढणे, डॉक्टरांच्याकडे त्वरित घेऊन जाणे व त्यावरती समुपदेशन व योग्य उपचार करून घेणे. आणि आजार मी म्हणेन की प्रिव्हेन्शन इज बेटर दॅन क्युअर, हे नेहमीच आपण यासाठी जागरूक राहणं गरजेचं आहे. म्हणून सर्वांनी एकत्र यावरचा विचार करायला पाहिजे, सर्वांनी सकस आहार घेतला पाहिजे आणि योग्य तो आपल्या जीवनशैलीमध्ये बदल केला पाहिजे. आपल्या घरातील कुठलीही व्यक्ती असेल त्यांच्याशी आपण सर्वांनी एकत्र बोललं पाहिजे, त्यांच्या सुखदुःखामध्ये आपण सहभाग घेतला पाहिजे. त्या व्यक्ती जर असे काही बदल होत असतील, भावनिक बदल असतील, वैचारिक बदल होत असतील किंवा नकारात्मक बदल होत असतील, त्याला वेळीच लवकर ओळखलं पाहिजे आणि योग्य तो सल्ला देण्याचा प्रयत्न केला पाहिजे. आणि अगदी ऐकत नसेल व्यक्ती तर डॉक्टरांच्याकडे तुम्ही घेऊन या. आम्ही आहोत, आमच्याकडे 4 डॉक्टर आहेत. तुम्ही आमच्याकडे मातोश्री होमिओपॅथी हॉस्पिटल ताराबाई पार्क कोल्हापूरमध्ये या, आमच्याशी संपर्क साधा. आम्ही आमच्या वेबसाईटचे नंबर, आमचे वेबसाईट दिलेले आहेत, आमचे यूट्यूब चॅनल आहे, त्याच्यावरती तुम्ही जाऊन हे आमचे व्हिडिओ अपलोड केलेले आहेत, ते तुम्ही बघून तुम्हाला योग्य तो सल्ला घेऊन तुमचे डॉक्टरांच्याकडे तुम्ही आला पाहिजे. डॉक्टरांच्याकडे तपासून तुम्ही औषध घेतले पाहिजेत आणि आपला आजार बरा केला पाहिजे. कारण प्रिव्हेन्शन इज बेटर दॅन क्युअर, हे मी नेहमी सांगत असतोय. तसंच आपण वेगवेगळ्या पद्धतीनं आपण एकमेकांमध्ये त्वरित संपर्क ठेवला पाहिजे आणि एखाद्या नकारात्मक व्यक्तीचे विचार बदलून त्यांना पॉझिटिव्ह बदल घडवले पाहिजेत. त्याचबरोबर सोशल मीडियाचा वापर कामापुरता केला पाहिजे आणि इतर गोष्टीसाठी जर सोशल मीडिया रील्स जे आपण पाहत आहोत, इंस्टाग्राम करत आहोत, याचा नक्कीच आज समाजामध्ये कुठंतरी फार मोठा साईड इफेक्ट होताना बघत आहे. त्यामुळे सोशल मीडियावरती नकारात्मक गोष्टी पसरवू नयेत आणि एकमेकाला तुम्ही पॉझिटिव्ह पद्धतीनं उत्तर दिलं पाहिजे. आणि एकमेकाकडून ज्या अपेक्षा करायला लागलेल्या आहेत व्यक्ती, व जसं मी सांगितलं सांत्वन करते वेळी आपण बोललो की पर्सनली जाऊन भेटलं पाहिजे आणि पर्सनली जाऊन त्यांचे आपण सुखदुःख जाणून घेतले पाहिजे. आणि त्याचबरोबर त्यांच्याशी आपण खूप मदत केली पाहिजे, त्यांना आधार दिला पाहिजे. एखाद्याचं दुःख भरून काढू शकत नाही, पण त्याला आधार दिला तर त्याचा होणारा भविष्यात जो आजार आहे तो आपण टाळू शकतो. एवढंच मी आज या ठिकाणी बोलेन. नक्कीच सर. जसं सरांनी सांगितलं की जो मानसिक आजार आहे तो एकमेकांच्या कम्युनिकेशननी किंवा जो आपल्या ज्या भावना आहेत त्या व्यक्त केल्याशिवाय किंवा एकमेकांच्या सोबत राहिल्याशिवाय
आसपास ज्या परिसराच्या गोष्टी घडतायत हा. त्या कुठेतरी ह्या सगळ्या गोष्टी मानसिक उपचार म्हणजे मानसिक आजारासाठी कुठेतरी कारणीभूत ठरतायत. तर त्यासाठी आपण खरंच काही काळजी घेतली पाहिजे या गोष्टींची. सोशल मीडियाचा वापर म्हणा किंवा आजकालची लहान लहान मुलं जी आहेत ती खेळ जे आहेत मैदानी खेळ ते कमी करतात आणि जास्त करून मोबाईल मधले गेम किंवा मोबाईल मधल्या ऍक्टिव्हिटीज हे जास्त प्रमाणात यूज करतात त्याचा. त्यामुळे जे मैदानी खेळ आहेत ते कुठेतरी कमी होतात आणि ते सतत मोबाईलमध्ये आणि सतत सोशल मीडियामध्ये वरती राहिल्यामुळे त्यांचे जे मेंटली जे म्हणजे जे माइंडची ऍक्टिव्हिटी आहे त्याच्यावरती पण काय कुठेतरी आपल्याला परिणाम होतेला दिसतोय का? अगदी बरोबर आहे. चांगला प्रश्न विचारलाय मॅडम तुम्ही. कारण आज आपण पाहतोय की लहान मुलांचा फार मोठा गंभीर विषय होत आहे. आज मुलांच्या वैचारिक लेवलला फरक पडत आहे. मुलांच्यावरती आज उपचार करण्याची वेळ यायला लागलेली आहे आणि याच्यामुळं मुलांच्यावरती समुपदेशन फार मोठं करणं गरजेचं आहे. ऑटिझम सारखे आजार व्हायला लागलेले आहेत ते आपण टाळणं आणि त्याचबरोबर मुलांना आता बघतोय आपण की बाहेर आज अकॅडमी चालू केलेले आहेत, वसतिगृह चालू केलेले आहेत. पालकांची तक्रार आहे की मुलं ऐकत नाहीत, अभ्यास कर म्हणलं तर करत नाहीत, सगळे येतंय म्हणतायत आणि मोबाईलमध्ये गेम खेळत बसतात किंवा त्याला काहीतरी असं टी व्ही बघणे, कार्टून बघणे असे वेगवेगळ्या मुलं गुंतवणूक बसत आहे आणि ह्याच्यामुळं मुलांच्या शिक्षणावरती परिणाम झाला आहे. आज मुलांचं एकाग्रता होत नाही आहे, अभ्यासात लक्ष लागत नाही आहे. त्यांचं आपण पालकांची, शिक्षकांची अशी तक्रार येत आहे, तुमचा मुलगा अभ्यास करत नाही, ऐकून घेत नाही किंवा इतर मुलांशी खोड्या काढत बसतोय किंवा इतर मुलांच्या वस्तूंची इजा करत राहतो इतर मुलांशी. त्यामुळे ह्यावरती एकच सर्वांचा महत्त्वाचा मुद्दा असेल तर या मुलांसाठी तुम्ही वेळ दिला पाहिजे. मुलांना इनडोअर गेमच्या ऐवजी आउटडोअर गेममध्ये त्यांना सहभाग घ्यायला लावला पाहिजे. त्याचबरोबर मुलांच्याबरोबर एकत्र खेळणे, मुलांना घेऊन फिरणे, पण सोशल मीडियापासून दूर ठेवणे आणि मुलं करत असताना पालकांनी सुद्धा खबरदारी घेणे आहे की मुलांच्या समोर मोबाईल कमी वापरणे. मुलांच्या बरोबर अभ्यास करत असताना त्यांच्याबरोबर पुस्तक पालकांनी वाचत बसलं पाहिजे. त्याचबरोबर मुलं स्वतः अभ्यास करत असतील तर त्याच्या शेजारी आपण जाऊन थोडं वेळ बसलं पाहिजे. अभ्यास कशा पद्धतीने करतायत, मुलांचं लक्ष पुस्तकात आहे की अजून दुसरं काय करायला लागलेले आहे, मुलांचं टीव्हीचं व्यसन किती आहे, मुलांचं मोबाईलचं किती व्यसन आहे, यापासून मुलांना परावृत्त केलं पाहिजे आणि त्यासाठी मैदानी गेमवर जास्त भर दिला पाहिजे. त्याचबरोबर वेगवेगळ्या मुलांना आता उन्हाळी सुट्टीमध्ये, दिवाळी सुट्टीमध्ये बघतोय आपण की बाहेर वेगवेगळे कोर्सेस असतात त्यासाठी छान, म्हणजे ॲक्टिव्हिटीजचे कार्यक्रम असतात, अशामध्ये भाग घेतला पाहिजे जेणेकरून मुलांचं नुकसान होऊ नये. त्यांच्यावरती खूप चांगला सकारात्मक त्यांच्यावरती आपण विचारांचे किंवा सकारात्मक गोष्टींचे आपण बोलल्या पाहिजे त्यांच्यासमोर आणि नकारात्मक गोष्टी घडल्या असेल तर मुलांपासून थोडं दूर राहिलं पाहिजे, त्यांच्यापासून दूर ठेवल्या पाहिजेत आणि वेळीच आपल्या मुलांना योग्य तो उपचार करणं गरजेचं आहे आणि त्यांना आउटडोअर गेम खेळणं, त्याचबरोबर योग्य उपचार करणं. बऱ्याच वेळा ह्या मानसिक आजारामध्ये उपचारापेक्षा समुपदेशन महत्त्वाचं असते, ते आपण मी सांगितलेलंच आहे तुम्हाला. आणि हेच मुलं म्हणजेच आपली देवाघरची फुलं आपण सांगितलं मागच्या कार्यक्रमामध्ये की अशा देवाघरच्या मुलांना जर असं सोशल मीडियाचं व्यसन लागलं तर मुलं नक्कीच आपल्या हातातून जातील व उद्या घडणारे भविष्य मुलांचं आणि ते मुलं परत आपल्याला जे त्रास देतील किंवा आपल्याला मोठे झाल्यानंतर जे त्यांचं आपलं नुकसान बघायला मिळणार आपल्या डोळ्यासमोर, यामुळे नक्कीच आपल्यासुद्धा मानसिकतेवर परिणाम होणार आहे. म्हणून आपण सर्वांनी मुलांच्याकडे खूप लक्ष देणं, सर्वांनी एकत्र राहणे व सर्वांनीच या सोशल मीडियाद्वारे लांब जेवढं कामापुरतं गरजेपुरतं राहून सोशल मीडियापासून दूर राहणं हे सर्वांसाठी खूप महत्त्वाचं आहे. तर यामुळे काय होतं की मुलं जाऊन पालक मोठे झाल्यानंतर, मुलं मोठी झाल्यानंतर आपण स्वतःच्या नशिबाला दोष देत बसतो, आपण इतरांच्या नशिबाला दोष देत बसतो आणि असं म्हणतो की आपण खूप महत्त्वाचं हे मार्गदर्शन करणं गरजेचं होतं सोशल मीडियावरती. आणि या लोकांच्या आपल्याला प्रतिक्रिया आल्या या आजारासाठी बोलण्यासाठी आपण कमी वेळेमध्ये जास्तीत जास्त सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि आणखीन आपण प्रत्येक कार्यक्रमात सांगत राहूया, कारण समुपदेशन किंवा या आजारांचं नुकसान होत आहे या मानसिक आजारामुळं ते सर्वांचंच होत आहे. आज मलाही मुलं आहे, सर्वांना मुलं आहे, सर्वांच्या घरी ही परिस्थिती चालू आहे. त्यामुळे हे उद्या जाऊन भविष्यामध्ये मोठे आजार घडवणार, त्यापेक्षा आपण सर्वांनी एकत्र राहणे आणि समुपदेशन करून वेळीच या आजाराला आपण त्वरित थांबवलं पाहिजे व मानसिक आजार सर्वांचं मानसिक संतुलन ठेवलं पाहिजे व्यवस्थित आणि सर्वांनी सकारात्मक विचार करून या सोशल मीडियापासून दूर राहूया व आजार आपण होणारे आपण भविष्यात टाळू शकतो. एवढंच मी सर्वांना विनंती करेन व सर्व पालकांना विनंती करेन. आज या विषयावरती मला इथं बोलण्यासाठी संधी दिलेली आहे, याबद्दल मी सर्वांचे आभार मानतो.
नक्कीच सर. जसं तुम्ही सांगितलं की मानसिक आजार हा खूप गंभीर होत चालला आहे. तर जसं सरांनी सांगितलं तसं आपण सर्वांनीही काळजी घेऊयात. मानसिक आजार हा फक्त औषध उपचाराने बरा होणारा आजार नसून तर तो जसं सरांनी सांगितलं की मुलांना बाहेर खेळायला दिलं पाहिजे किंवा जे काही नकारात्मक गोष्टी ज्या आहेत आजूबाजूला ज्या घडतायत त्यापासून आपण थोडं दूर राहिलं पाहिजे. जेणेकरून जो आपल्या माइंडवरती जो त्याचा परिणाम होतो तो कुठेतरी कमी आपण केला पाहिजे. ह्या सगळ्या गोष्टी जर आपण काळजी घेतलीत तर नक्कीच ज्या काही मानसिक जे आजार आहेत ते नक्कीच दूर होतील. खूप छान सर, आज पुन्हा एकदा तुम्ही आमच्या चॅनलवरती आलात आणि 1,00,000 मुलाचं मार्गदर्शन पुन्हा एकदा तुम्ही प्रेक्षकांना दिलं सर. त्याबद्दल तुम्हाला चॅनल कडून पुन्हा एकदा धन्यवाद. न्यूज मराठी 24/7 या चॅनलचे आभार मानतो व पुढील वेळी आपण भेटूया पुढच्या नवीन भागामध्ये नवीन माहितीसह. धन्यवाद. पुन्हा अजून कोणाला काही शंका असतील, मला काही प्रश्न असतील तर खाली दिलेल्या नंबरवरती कॉल करू शकता किंवा मातोश्री हॉस्पिटलला तुम्ही व्हिजिट करू शकता. सर तुम्हाला नक्की मार्गदर्शन करतील. धन्यवाद. सर्दी खोकल्यापासून कॅन्सरसह आजार असो कोणताही, लहान मुलांपासून वृद्धांपर्यंत विना शस्त्रक्रिया होमिओपॅथिक पद्धतीनं उपचार करणारं विश्वासार्ह आणि रुग्णांच्या मनातलं रुग्णालय मातोश्री होमिओपॅथिक हॉस्पिटल. नामांकित पुरस्कारांनी सन्मानित डॉक्टर दत्तात्रय चोपडे पाटील आणि डॉक्टर सौ पूजा दत्तात्रय चोपडे पाटील यांच्याकडून आपुलकीचं मार्गदर्शन आणि योग्य उपचार. साईड इफेक्ट शिवाय रुग्णांना बरं करणारं मातोश्री हॉस्पिटल कोल्हापूर. वेबसाईट मातोश्री होमिओपॅथी.com.